नमस्कार, गौरीज व्लॉग नाशिक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सगळ्यांना शुभ दुपार. आणि आज मी रेसिपीचा व्हिडिओ घेणार नाही आहे. आमच्या इथे वणीगडावरची साक्षात वणीगडावरचं जे देवीचं रूप आहे ती म्हणजे सांडव्यावरची देवी. आणि ज्यांना लग्न ठरण्यामध्ये अडचणी होतात, ज्यांना लग्न ठरायला उशीर होतो किंवा विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात, अशीच आपली समस्या कात्यायनी देवी म्हणून आमच्या इथे आहे. तिच्या समोर जर आपण मांडली तर तिथे लवकर लग्न होतं. मग तिथे त्याचे काहीतरी 11 मंगळवार का काहीतरी असं आहे, तर तिथे ते 11 मंगळवार आपण त्या देवीला जर गेलो तर आपलं म्हणजे विवाह जमण्यामध्ये ज्या अडचणी येतात त्या दूर होतात आणि छान असं लग्न अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला, निर्विघ्नपणे लग्न ठरतं, त्याच्यात काही अडचणी येत नाही असं म्हणतात. तर आज आपण बघूया ती देवी कुठे आहे, कशी आहे. चला, आता आपण सांडव्यावरच्या देवीला जाणार आहोत. आता मी घरातून निघाली आहे. हा आमच्या समोरचा रस्ता आहे, म्हणजे हा जो रस्ता आहे हा रविवारकरांच्याकडे जातो. आणि इथून कसं जायचं ते पण तुम्हाला दाखवतो. बघा, हा आहे आमचा फूल बाजाराकडे रस्ता जातो. त्याला घोरपट्टी म्हणतात. ते सगळी भिंड्यांची दुकानं आणि सगळं क्लिनिंग मटेरियल मिळतं. काही सोनारांची दुकानं पण आहेत. आणि हे बघा, इथून हा जो रस्ता जातो हा सरळ कापड बाजाराकडे जातो. ते पण तुम्हाला दाखवते. हा लागतो इथून. इकडे जर सरळ गेलं तर लागतं फूल बाजार. आणि इकडे खाली आपली रिक्षा तिकडे चालली तो आहे कापड बाजार. इथे सगळी कपड्यांची होलसेल दुकानं आहेत. एकदम पूर्वीपासूनची दुकानं इथे आहेत. हे बघा, हा सगळा पुरून जो लागतोय आपण तिथून चाललेलो आहे हा कापड बाजार आहे. आणि हे जी तुम्हाला दिसते ती सगळी भांडी, म्हणजे पुढे सगळा भांडी बाजारसुद्धा लागतो. तांब्या, पितळाची, स्टीलची अशी सगळी भांड्यांची दुकानं इथे आहे. त्याला भांडी बाजार म्हणतात. इथे वरती जुनं पुरातन मुरलीधर मंदिर आहे कृष्णाचं. आणि आता आपली रिक्षा जी चालली ती मंगेकडे चालली आहे. इथून येईल आपलं सांडव्यावरच्या देवीचं मंदिर. आम्ही इथे आलेलो आहे सांडव्यावरच्या देवीला. हे बघा, इथे सगळे असे स्टॉल लागलेले असतात.
इथे खणा नारळाच्या ओटीचं सामान मिळतं. हे बघा असं खूप छान असं आहे. इथून आता मी खणा नारळाची ओटी घेते. हे सगळं ओटीचं सामान मिळतं इथे. खणा नारळाची ओटी द्या ना, 50 वाली. 60 वाली, 10 वाली, 80 वाली द्या. ही बाई घे रे. खणा नारळाच्या ओट्या मिळतात. सगळे धागे असे इथे जे असतात ना, हे बघा हे सगळं इथे मिळतं. आणि समोर देवी आहे. इथे फुल भांडार आहे. इथे साड्या मिळतात 11 वार देवीच्या. नारळाचा स्टॉल आहे. हे बघा. चला आता आपण आज जाऊया. इथे आहे ना असतो अखंड. हे बघा इथे नारळाचे स्टॉल आहे. दिवा अखंड असतो. आता वेणी घेते मी याला देवीला. चला दाखवते तुम्हाला. इथून आहे ना असं आतमध्ये जायचं. इथून खूप सुंदर असं देवीचं मंदिर आहे. चल बेटा. चल. हे बघा आता इथे सप्तशृंगी का देवी फोटो जी आहे ना, गडावरची वणीची देवी, तिचं हे जे आहे हे रूप आहे. आणि बघा किती मोहक असं छान रूप आहे देवीचं. आणि आमच्या इथे याला सांडव्यावरची देवी असं म्हणतात. हे बघा सुंदर अशी देवी आहे. हे बघा साक्षात वणीची देवी. आता आपण जाऊया कात्यायनी देवीला. चला आता कात्यायनी देवीला जाऊ. आता हे कात्यायनी देवीचं मंदिर आहे. आता ही जी देवी आहे ही आमच्या नाशकामध्ये भद्रकाली एरियामध्ये सोमवार पेठेकडून जो भाग वरती जातो तिथे मसरूळ टेक म्हणून एक हे आहे ठिकाण आहे. तिथे ही देवी आहे. आणि हे बघा इतकी सुंदर अशी छोटीशी देवी आहे. पण या देवीचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या लोकांचं लग्न जमत नाही किंवा ज्या लोकांच्या लग्न जमण्यामध्ये अडचणी येतात, विवाह जुळण्यामध्ये अडचणी येतात, त्यांच्यासाठी ही देवी प्रसिद्ध आहे. म्हणजे या देवीचे जर तुम्ही मंगळवार केले तर लग्न पटकन जमते आणि चांगलं असं उत्तम स्थळ मिळतं अशी समजूत आहे. समजूत नाही, ही खरी गोष्ट आहे. आणि याचे खूप लोकांना अनुभव पण आलेले आहेत. तर ज्यांना विवाह जमण्यामध्ये अडचण येत असेल तर ह्या देवीला जर आपण काही संकल्प सोडला आणि या देवीचं दर्शन दर मंगळवारी घेतलं तर 11 मंगळवारच्या आत लग्न ठरतं असं आहे. म्हणजे या देवीचं असं एक हे वैशिष्ट्य आहे. हे बघा तिथे कोपऱ्यात पत्रिका पण ठेवलेली आहे कोणीतरी. आणि अशी आमच्या नाशिकमध्ये प्रसिद्ध कात्यायनी देवी आहे. खूप लोकांना माहिती नाही आहे म्हणून आज मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला जर असं काही समस्या असेल लग्नाविषयी तर तुम्ही इथे येऊन या देवीचं दर्शन दर मंगळवारी घेऊ शकता. हे बघा अशी ही देवी आहे. आणि
आणि अशी छान या देवीचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगितलं. नक्की या देवीचं दर्शन घ्या, खूप छान अनुभव येतील तुम्हाला पण. कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ ते मला नक्की कळवा. या देवीच्या सविस्तर माहितीचा सविस्तर असा व्हिडिओ पण मी टाकणार आहे. या देवीचं महत्त्व काय ते पण टाकणार आहे मी. तर व्हिडिओ नक्की बघा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.